रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले श्री स्वामी समर्थ महाराज कसे होते आणि समर्थांच्या भक्तीशिवाय आपल्या जगात म्हणजेच या कलियुगात दुसरा आपल्याला पर्यायच नाही. बघा, आज कलियुगात जगत आहोत. कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण. याचे कारण कलियुग म्हणजे पाप, व्यभिचार, भ्रष्टाचार, अत्याचार याचे एक माहेरघर आहे. कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर, धीट आणि धडाडीच्या भूमिकेत जाऊन जगावे लागणार आहे व त्यासाठी स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला तारू शकते, हे त्रिवार सत्य आहे. स्वामी हे दत्त भक्तीचे मुख्य प्रसारक होते. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांच्या मुख्य 4 अवतारापैकी एक होते. हे सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे. स्वामी हे नुसते दत्त अवतार नव्हते, तर एक प्रखर, तेजस्वी आणि अविनाशी दैवी पुरुष होते. स्वामींनी गांजलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या आणि दुर्बल माणसाला कनवाळू दैवत असलेल्या दत्तभक्तीचा खरा मार्ग दाखवून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला होता. स्वामी हे अतिशय भक्तवत्सल्य होते. भक्तांचे जागृत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज होय. स्वामींची भक्ती ही तारक आहे. श्री दत्त हवे असल्यास स्वामी समर्थांना शरण जा. स्वामी एक जागृत दत्त अवतार. नरसिंह सरस्वती हे गाणगापूरवरून निघाले आणि ते कर्दळी वनात गुप्त झाले. नरसिंह सरस्वती तेथे तपश्चर्येला बसले व त्यांच्या भोवती अचानक मोठे वारूळ निर्माण झाले. या वारुळावर एका भिल्लाने लाकूड तोडेने कुऱ्हाडीचे घाव घातले. कुऱ्हाड मारताक्षणी त्या वारुळातून भळाभळा रक्त येऊ लागले. याच वारुळातून स्वामी समर्थ कर्दळी वनात प्रकटले. नरसिंह सरस्वती हे कर्दळी वनात 300 वर्ष समाधी अवस्थेत होते. त्यांच्या भोवताली वारूळ हे मुंग्यांचे वारूळ होते. वारुळातून रक्त आले व या वारुळातून एक दैवी योगी पुरुष आला. ते नरसिंह सरस्वती नव्हते, तर ते तेजस्वी पुरुष स्वामी समर्थ होते. हेच ते जागृत दत्तावतार अक्कलकोटचे स्वामी समर्थ. स्वामी हे अयोनिक दत्तगुरूचे 3रे अवतार आहेत. स्वामी समर्थांचा अवतार हा दत्तगुरूंचा अलीकडचा अवतार मानला गेला आहे. स्वामी चैत्र शुद्ध दुतेला प्रकटले. कर्दळी वनात काही काळ राहिल्यानंतर स्वामी मंगळवेढ्यास 12 वर्षे होते. त्यानंतर स्वामी समर्थ अनेक ठिकाणी संचार करत धर्मोपदेश करत फिरले. ज्या ज्या ठिकाणी स्वामी गेले तेथे त्यांनी अलोट शिष्य, भक्त, अनुयांचा समूह निर्माण केला होता. स्वामी अक्कलकोटला प्रदीर्घ काळ राहिले व लोकांच्या समस्या सोडवण्यात त्यांनी आपले सर्व आयुष्य खर्ची केले. रोज 1,500 माणसे स्वामींना अक्कलकोट क्षेत्री भेटायला येत असत. स्वामींनी दत्तभक्तीचा प्रसार खूप केला. त्यामुळे दत्त संप्रदायात बरीच मोठी वाढ झाली. खूप वर्ष अक्कलकोटला राहिल्यामुळे अक्कलकोट स्वामी असे त्यांना नाव पडले. स्वामींचे चमत्कारिक वर्णन. स्वामी दिसायला रेखीव होते. भस्म खूप लावायचे. स्वामींचा स्वभाव उर्मट, उद्धट, रागीट होता. लोक स्वामींना खूप घाबरत. स्वामी पिशाच्यासारखे वागत असत, परंतु भक्तांसाठी त्यांनी अगाध लीला केल्या. भक्तांचा, समाजांचा उद्धार केला. स्वामी समर्थ म्हणजे नक्की कोण आणि स्वामींचे कार्य काय? बघा, लाखो करोडो शिष्य, अनुयायांनी, भक्त यांचे चमू निर्माण करणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण होते ते आपण आता थोडक्यात बघूया. स्वामी समर्थ हे थोर दत्तावतार होते. स्वामी समर्थ अर्थज्ञानी होते. स्वामी समर्थांमध्ये परमेश्वरी अंश होता. स्वामी समर्थांनी 4ही वर्ण आणि आश्रम व्यवस्था, विरहित धर्म व्यवस्था निर्माण करण्यास हातभार लावला. 4ही योनीतील जीवांचा स्वामींनी उद्धार केला होता. स्वामी अष्टसिद्धी प्राप्त झालेले दैवी पुरुष होते. सर्व जाती धर्माची सामान्य माणसे त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. स्वामी त्यांना मार्ग दाखवत असत. योगी, सिद्धी प्राप्त झालेले तसेच बुवा, बाबा व संन्यासीही स्वामींच्या सेवेत रुजू होत असत. त्यांची सेवा करत स्वामी समर्थ कर्दळी वनात प्रकटले. जेथे थोर पुरुष दत्तावतार योगी पुरुष नरसिंह सरस्वती अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप कसे होते हे आपण पाहूया. श्री स्वामी समर्थांचे रूप अतिशय तेजस्वी होते. स्वामींच्या चेहऱ्यावर रागाची व उग्र भावाची छटा असली तरी ते दत्तावतारी पुरुष असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे वेगळे तेज होते. श्री स्वामी समर्थ हे रूपाचे वर्णन आपण करूया. श्री स्वामी समर्थ हे उंचीने 6 फुटापेक्षा अधिक उंच होते. त्यांचे उदर हे अतिशय विशाल असे होते. स्वामींचे खांदे रुंद होते. स्वामींचे हात हे लांबसडक आजानुबाहू होते. श्री स्वामींचा रंग हा गव्हाळ रंगाचा होता. स्वामींची कांती अतिशय तेजस्वी होती.
स्वामींची नजर तीक्ष्ण आणि भेदक होती. स्वामींच्या नजरेत विलक्षण अशी जरब होती. स्वामींच्या भुवया पांढऱ्या शुभ्र होत्या. कान मोठे व गणपतीसारखे होते. कानाच्या पाळ्या लांबलचक होत्या. गळ्यात तुळशीची व रुद्राक्षाची माळ होती. भव्य माथ्यावर चंदनाचा गोल टिळा होता. स्वामींची चित्त शांत होते. एक करारीपणा होता. अतिशय देखणे व भव्य असे श्री स्वामींचे रूप होते. आता त्यांचा वेश कसा होता हे आपण पाहूया. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांची राहणी व ते परिधान करत असलेली वस्त्रे अतिशय साधी असत. स्वामी समर्थांच्या वेशात उसने सोहळे कधीच नसे. ते अगदी सामान्य पद्धतीने राहायचे. स्वामींचे सेवेकरी त्यांना पोशाख नेसवत असत. स्वामी समर्थांचे जवळचे सेवेकरी त्यांना कोपीन नेसवीत असत आणि स्वामींच्या डोक्यावर ते जरीची छान कानटोपी घालत असत. ती त्यांना उठून दिसत असे. स्वामींच्या अंगावर हे सेवेकरी शालही घालत असत. आता स्वामींची आवड निवड आपण जाणून घेऊया. स्वामी अत्यंत कडक स्वभावाचे होते. स्वामींना शिस्त खूप आवडे. स्वच्छता नीटनेटकेपणा त्यांना भावत असे. स्वामी कनवाळू दयाळू होते. स्वामी विनोदप्रिय होते. त्यांना विनोद आवडे. स्वामींना संगीत ऐकायला खूप आवडे. पावसात भिजायला त्यांना आवडे. स्वामी वृक्षप्रिय होते. वृक्ष त्यांना आवडत असत. जादूटोणा ही त्यांना अप्रिय असलेली गोष्ट. मोह नसलेला निर्मोही स्वभाव स्वामींचा होता. रांगडी भाषा होती. वेळेत शिवेही घालत असत. स्वामी समर्थ विद्वान होते. ज्ञान पायावर लोळण घेई. स्वामी समर्थ तसे उग्र होते. रागटपणा होता. स्वामी समर्थ स्वतः भक्तप्रिय आणि भक्तिप्रिय दत्तावतारी पुरुष होते. घाण, कचरा, अस्वच्छता, दुर्गंधी स्वामी समर्थांना अजिबात आवडत नसे. त्यांना स्वच्छता खूप आवडे. स्वामी पिच्चाच वृत्तीने वावरत, कारण ते गूढ दत्तावतारी पुरुष होते म्हणून त्यांचे वागणे अनेकांना समजत नसे. स्वामी एकतर दिवसातून 8-10 वेळा स्नान करीत किंवा 8-8 दिवस स्नानच करत नसत. स्वामींचे जिथे वास्तव्य असे तिथे सुगंध दरवळे एक प्रकारचा छान वास येत असे. स्वामी हे कडक कठोर असले तरी अतिशय प्रेमळ होते. त्यांना गोरगरिबांची कणव होती. सगळ्या पीडितांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना मदत करण्यात स्वामी तत्पर होते. मात्र आपले शिष्य असो व सामान्य याचक असोत, स्वामींना त्यांच्यात कधीच भावनिक गुंतवणूक केली नाही. त्यांचा व्यवहार हा सरळ सरळ अभाविक स्वरूपाचा असा होता. तर ही होती सांगितलेली थोडीशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.